नमस्कार मित्रांनो, मी के.जी. कप्ते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल मी 1.5 महिन्यापूर्वी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही जी योजना ॲग्रिकल्चरसाठी केंद्र शासनाने सुरुवात केली होती त्याचा एक व्हिडिओ बनवला होता. तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कॉल केला होता की ह्या योजनेची सुरुवात आपण माहिती तर दिलेली आहे, पण याचा अर्ज कुठं करायचा. मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस की थांबा, ज्यावेळेस ऑनलाईन अर्जाची सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईन, त्यावेळेस तुम्हाला बाकीची माहिती देईन. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओद्वारे या ऑनलाईन अर्जाची जी सुरुवात झालेली आहे, खूप आनंदाची गोष्ट ही आहे की ह्या ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही खूप इनोव्हेटिव्ह आणि चांगली योजना जी केंद्र शासनाने सुरुवात केलेली आहे त्याचा आता ऑनलाईन अर्ज भरणं सुरुवात झालेलं आहे मित्रांनो. तर त्याची सगळी माहिती परत आपल्याला मी तुमच्यासमोर देत आहे. मित्रांनो, या फंडमध्ये म्हणजे या फंडसाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 8,460 कोटी रुपये 2020-21साठी रिझर्व्ह केलेले आहेत, म्हणजे दिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 8,460 कोटी रुपये ह्या 2020-21मध्ये म्हणजे त्यातले 6 महिने ऑलरेडी संपून गेलेले आहेत. पुढच्या येत्या 6 महिन्यासाठी एवढा फंड केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत आपल्याला विविध प्रस्ताव करता येतील. तर काय प्रस्ताव करता येतील, कोणाला यामध्ये सहभागी होता येईल आणि योजना काय मुळामध्ये. तर मित्रांनो, तुमच्या समोर जी आता स्लाईड दिसते त्या तुम्ही बघितलात तर साईज ऑफ द फायनान्सिंग फॅसिलिटी ₹1,00,000 करोड, म्हणजे ही योजना केंद्र शासनाने 1,00,000 करोडची सुरुवात केलेली आहे. म्हणजे या योजनेसाठी शासनाने 1,00,000 करोड बजेट ठेवलेलं आहे. क्रेडिट गॅरंटी फॉर ए लोन अप टू ₹2 करोड, म्हणजे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये कुठल्याही उद्योगाला ज्याची मर्यादा 2 कोटीपर्यंत आहे अशा उद्योगाला 3% इंटरेस्ट सबवेन्शन, याचा अर्थ 3% व्याजदरामध्ये कमी, म्हणजे आपल्याला कमी लागणार. जो उद्योजक हे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा लाभ घेतील त्यांना कमी लागणार. ते फंड म्हणजे ते बजेट जे शासनाने बजेट ठेवलेलं त्यामधनं त्या 3%ची भरती केंद्र शासन करणार. म्हणजे आपल्याला 3% व्याजदर कमी लागणार. म्हणजे 3% कमी व्याजदर म्हणजे फार छोटी गोष्ट नाही आहे 2 कोटीपर्यंतच्या प्रकल्पासाठी. तर ह्या योजनेचा सर्वात मूळ आणि महत्त्वाचा विषय आहे. एक म्हणजे छोट्या छोट्या ज्या उद्योगासाठी योजना आहेत त्या योजनेमध्ये खूप प्रकल्पाची मर्यादा कमी असते, पण या योजनेमध्ये बघा तुम्ही 2 कोटीपेक्षा जास्त जरी प्रस्ताव असेल तरी या योजनेमध्ये येऊ शकता, पण शासन मात्र 2 कोटीपर्यंतच्याच मर्यादेपर्यंत 3% आपल्याला इंटरेस्ट सबवेन्शन देणार आहे, म्हणजे 3% सूट देणार आहे व्याजामध्ये. यानंतर या योजनेमधला दुसरा जो भाग आहे तो मल्टिपल लेंडिंग इन्स्टिट्यूशन, म्हणजे यामध्ये खूप बँकासहित NSDFC आहे, कॉपरेटिव्ह बँक आहे, NCDC आहे, NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, ह्या सगळ्यांनी कर्ज द्यायला हरकत नाही. म्हणजे या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. ही आणखी एक जमेची बाजू आहे, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो केंद्र शासनाची योजना म्हणलं किंवा शासनाची योजना म्हणलं की आपल्याला नॅशनलाइज बँकेतच जावं लागतं, पण इथं मात्र कॉपरेटिव्ह बँका आणि NBFC सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे यांच्यामार्फतसुद्धा लोन होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक अतिमहत्त्वाची बाब जी खूप म्हणजे ज्याला म्हणतो आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे व्यवसाय करण्यासाठी सोपी पद्धत कोणती, तर ऑनलाईन सिंगल विंडो फॅसिलिटी इन कोलॅबोरेशन विथ पार्टिसिपेटिंग लेंडिंग इन्स्टिट्यूशन. याचा अर्थ जी कर्ज देणारी संस्था आहे त्यांच्या सहकार्याने ऑनलाईन सिंगल विंडो सिस्टीम केलेली आहे. याचा अर्थ फक्त ऑनलाईन एकाच पोर्टलवरनं आपल्याला अर्ज आणि बाकीचे सगळ्या गोष्टी जे काय लागतील ते भरायच्या आहेत. कोणत्या ते आपण पुढं बघणार आहोत ह्या स्लाईडमध्ये. मी सुरुवातीला सांगायला विसरलं असेल, जर का हा व्हिडिओ आवडला तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल बटन येईल, त्यालाही आपण क्लिक करायला विसरू नका. कारण ज्यावेळेस आपण बेल बटन दाबाल तर माझ्या ज्या काही व्हिडिओज आहेत किंवा जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. माझं चॅनल ई कप्ते हेही लक्षात ठेवा. हां, तर चला मित्रांनो, मग ही ऑनलाईन सिंगल विंडो स्कीम आहे. यामध्ये आणखी हायलाईट काय आहे स्कीममध्ये, डिस्बर्समेंट इन 4 years स्टार्टिंग विथ सँक्शन ऑफ ₹10,000 crore, म्हणजे 1,00,000 कोटी शासन यासाठी जे बजेट दिलेलं आहे ते पहिल्या वर्षी 10,000 कोटी, दुसऱ्या वर्षी 30,000, असे 4 वर्षापर्यंत या योजनेमध्ये जे कोणतेही प्रस्ताव येतील त्यांच्यासाठी म्हणून शासनाने या योजनेमध्ये बजेट ठेवलेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे आत्ताच्या वर्षी 10,000, कारण मी आत्ता तुम्हाला बोलताना सांगितलं की ऑलरेडी 6 महिने गेलेले आहेत, पण पुढच्या वर्षी 30,000, त्यानंतर 30,000, असं 4 वर्षासाठी हे 30,000 असं एकूण 1,00,000 बजेट ठेवलेलं आहे. यामध्ये आणखी एक सुंदर योजना, या योजनेमधली गोष्ट म्हणजे मोरटोरियम फॉर रिपेमेंट अंडर दी फायनान्सिंग फॅसिलिटी मे व्हॅरी सब्जेक्ट टू मिनिमम 6 months आणि मॅक्झिमम 2 years. मोरटोरियम कशाला म्हणतात मित्रांनो, तर ज्यामध्ये आपल्याला फक्त व्याज भरावा लागतो, मुद्दल भरण्याची गरज नाही, त्याला मोरटोरियम पिरियड म्हणला जातो. हा 6 महिन्यापासून 2 वर्ष प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट जो कोणता आपला उद्योग असेल त्याची गरज कशी आहे त्याप्रमाणे लेंडिंग इन्स्टिट्यूट म्हणजे जे काही फायनान्स देणाऱ्या संस्था आहेत, बँका आहेत आणि त्याचबरोबर शासनाची जी काही संस्था आहे यांच्या दोघांच्या आणि तुम्ही बनवलेला DPR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट या सगळ्याचा अभ्यास करून 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्ष मॉरटोरियम पिरियड दिला जाणार आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कुठल्याही उद्योगाला सस्टेन म्हणजे उभं राहून बिझनेसमध्ये प्रॉफिट व्हायला ॲटलिस्ट 6 महिने तरी लागतात. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे. त्यानंतर नीड बेस्ड रिफायनान्स सपोर्ट विल बी मेड अवेलेबल बाय नाबार्ड टू ऑल एलिजिबल लेंडिंग एंटिटीज इन्क्लुडिंग कोऑपरेटिव्ह बँक अँड RRBs ॲज पर इट्स पॉलिसी. याचा अर्थ जी काही बँका लोन देणार आहेत त्यांना नाबार्ड रिफायनान्स करणार आहे, म्हणजे बँकेचं सुद्धा रिस्क कमी झालेली आहे. NBFC जे आहेत, कोऑपरेटिव्ह बँक, त्यांची रिस्क कमी झालेली, कारण त्यांनी आपल्याला कर्ज दिल्यानंतर त्यांना नाबार्डसुद्धा जर त्यांनी मागणी केली तर नाबार्डसुद्धा या योजनेमध्ये रिफायनान्स करणार आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये कोण अप्लाय करू शकतो, आपला इंटरेस्ट आत्ता असा असेल की कोण अप्लाय करू शकतं, तर बघा, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज म्हणजे कृषी क्रेडिट सोसायटीज जे आहेत ते यामध्ये अर्ज करू शकतात. मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्यासुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPO किंवा FPC म्हणतो आपण, फार्मर प्रोड्युसर कंपनी, जे आपल्याकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत त्यासुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर फार्मर्स म्हणजे डायरेक्ट शेतकरीसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतो. त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण बचत गट म्हणतो ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स, जे जॉईंट ग्रुप्स आहेत, जे काही लोक एकत्रित येऊन जे ग्रुप बनवले आहेत बिझनेससाठी ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्याला आपण बहुउद्देशी व संस्था ज्या निर्माण झालेल्या आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्याला म्हणतो आपण, जे ARकडे DDRकडे रजिस्टर्ड असतात, अशा संस्थासुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. आणि ॲग्री आंत्रप्रेनर्स याचा अर्थ कृषी उद्योजक यामध्ये अर्ज करू शकतात. आणि स्टार्टअप्स म्हणजे एवढी मोठी व्याप्ती, म्हणजे अर्ज एवढी मोठ्यामध्ये कोणीही आपण नक्कीच तिथं बसू शकतो आणि ही लोक यामध्ये कोणीही यापैकी आपण अर्ज करू शकतो. आता याच्यामध्ये एलिजिबल प्रोजेक्ट कुठले आहेत, म्हणजे कुठल्या प्रोजेक्टला फायनान्स केलं जातं, थोडक्यामध्ये ही नक्कीच आपल्या मनामध्ये असेल की आता कुठल्या उद्योगाला फायनान्स करणार, तर एक ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन. ऑर्गॅनिक, आता ह्या गोष्टीवर ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक प्रोडक्ट, तर त्याचे इनपुट प्रोडक्शन, ऑर्गॅनिक इनपुटसाठी लागणारे जे काही प्रोडक्शन आहेत किंवा ऑर्गॅनिक इनपुट्स आहेत याचं प्रोडक्शन करणारे जे काही युनिट्स आहेत हे यामध्ये एलिजिबल आहेत. त्यानंतर बायोस्टिम्युलंट प्रोडक्शन युनिट. बायोस्टिम्युलंट म्हणजे आपल्या
ज्याला म्हणतो शेतामध्ये जे काही उत्पादन घेतं त्याला जे बायो फर्टिलायझरसारख्या गोष्टी आहेत, बायोस्टिम्युलंट आहेत, त्यांची युनिटसुद्धा यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर प्रोजेक्ट आयडेंटिफाईड बाय प्रोव्हाइडिंग सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर क्लस्टर्स ऑफ क्रॉप्स इन्क्लुडिंग एक्सपोर्ट क्लस्टर. म्हणजे क्लस्टरमध्ये जे काही असतील सप्लाय चेन मॅनेजमेंटमधले युनिट आहेत ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. नंतर PPP प्रोजेक्ट्स प्रमोटेड बाय सेंट्रल, स्टेट, लोकल गव्हर्नमेंट ऑर देअर एजन्सीज. PPP याचा अर्थ आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत, लोकल एजन्सीज आहेत, ज्यांनी PPPद्वारे म्हणजे पार्टनरशिप ज्याला म्हणतो ज्यांनी अशा प्रकारे अर्ज केलं. पार्टनरशिप म्हणजे गव्हर्नमेंटच्या पार्टनरशिपमध्ये PPPद्वारे ज्यांनी युनिट उभा करतात ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर एलिजिबल लेंडिंग इन्स्टिट्यूट कुठले आहेत, यासाठी कुठल्या एलिजिबल इन्स्टिट्यूट आहेत. मित्रांनो, पहिल्यांदा ही स्लाईड बघूया आपण. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स कुठल्या कुठल्या करू शकतात मी आधी एकदा सांगितलं. त्यानंतर आणखी कुठल्या उद्योग यामध्ये येऊ शकतात, तर सप्लाय चेन सर्व्हिसेस इन्क्लुडिंग मार्केटिंग प्लॅटफॉर्म. म्हणजे सप्लाय चेनमध्ये जी कोणती उद्योग येतात ती सगळी इन्क्लुडिंग मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर वेअर हाऊसेस, म्हणजे हे बघा आपण वेअर हाऊसेसची फार मोठी गरज आहे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये. सेल्फ लाईफ बॉडीसाठी, व्हॅल्यू ॲडिशनसाठी, आपल्या प्रॉडक्टच्या शेतकऱ्यांच्या मालांच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी, म्हणून वेअर हाऊसेससुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. सायलोज याचा अर्थ जे साठवणूक करणाऱ्या मशिनरी आहेत त्याच्यासाठी सुद्धा अर्ज करता येऊ शकतं. पॅकेजिंग युनिट्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी पॅकेजिंग युनिटबद्दल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो आहे. पॅकेजिंग युनिटसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. असेइंग युनिट्स, जे असेसिंग युनिट आहेत ते सुद्धा करू शकतात. सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचं सॉर्टिंग करू शकतात, सॉर्टिंग करणारे युनिट आहेत, ग्रेडिंग करणारे युनिट आहेत ते सुद्धा यामध्ये येऊ शकतात. कोल्ड स्टोरेज अँड कोल्ड चेन्स ही एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. कोल्ड स्टोरेज जे आहेत ते सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करू शकतात. कोल्ड चेन जे आहेत, कोल्ड चेनमध्ये ज्या व्हेकल्ससुद्धा येऊ शकतात, तर कोल्ड चेन आहे. त्यांच्या लॉजिस्टिक फॅसिलिटीज याचा अर्थ जे ट्रान्सपोर्टसाठी आपण जे काही फॅसिलिटीज वापरल्या जातात त्यासुद्धा यामध्ये येऊ शकतात. देन प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर याचा अर्थ जी सुरुवातीची प्रोसेसिंग आहे, एखादं धान्य आहे, धान्याचं क्लीन करणं आणि क्लीन करून पॅकिंगमध्ये देणं, म्हणजे ही प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर झालं. तर अशा प्रकारचं प्रायमरी प्रोसेसिंग सेंटरसुद्धा यामध्ये येऊ शकतात. देन वॅक्सिंग प्लॅन्ट, जे वेगवेगळ्या याच्यावर वॅक्सिंग करावं लागतं ते सुद्धा प्लॅन्ट यामध्ये अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, हे झाले उद्योग. याची एलॅबोरेटेड यादी आपण नंतर बघूया. तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकेन. आता एलिजिबल लेंडिंग इन्स्टिट्यूट म्हणजे कुठले कुठले बँका, म्हणजे कुठल्या कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत हे बघा. आफ्टर सायनिंग ऑफ मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ नॅशनल बँक म्हणजे नाबार्ड, DAC अँड DFW ऑल फॉलोइंग एलिजिबल लेंडिंग इन्स्टिट्यूट मे पार्टिसिपेट. म्हणजे ज्या बँकेने या योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी सायनिंग केलेलं आहे नाबार्ड आणि गव्हर्नमेंटबरोबर, अशा सगळ्या बँका यामध्ये कर्ज पुरवठा करू शकतात. ऑल शेड्यूल कमर्शियल बँक्स म्हणजे सगळ्याच, पण काय, ज्यांनी यांच्यावर एक ॲग्रीमेंट साईन करायचं आहे अशा बँका. ऑल शेड्यूल्ड कमर्शियल बँक म्हणजे सगळ्या कमर्शियल बँका. त्यानंतर रिजनल रुरल बँक्स ज्या कोणत्याही आहेत. त्यानंतर स्मॉल फायनान्स, छोट्या छोट्या ज्या फायनान्स बँका आहेत. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज ज्याला NBFCs म्हणतो. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NCDC म्हणतो. त्यानंतर DCC बँका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे. DCC बँकासुद्धा या योजनेमध्ये कर्ज पुरवठा करू शकतील, पण ते PACC ॲफिलिएशन असणं गरजेचं आहे. म्हणजे जे जो ॲग्रीमेंट आहे तो करणं गरजेचं आहे. अशा DCC बँकासुद्धा यामध्ये कर्ज पुरवठा करू शकतात. मित्रांनो, आता ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, तर दी स्कीम इज लिमिटेड टू प्रायमरी प्रोसेसिंग युनिट. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. मी अगोदरी सांगितलं होतं, परत एकदा सांगतोय, महत्त्वाचा मुद्दा हा आहे तो म्हणजे प्रायमरी प्रोसेसिंग युनिट, सेकंडरी नाही. सेकंडरी याचा अर्थ की
आपण एकदा समजा गहू आहे, ज्वारी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची क्लिनिंग करून साफ करून जे पॅकिंग करतो ते म्हणजे प्रायमरी युनिट्स झाल्या. त्यानंतर CGTMSE प्रोसेसिंग फीस विल बी पेड बाय गव्हर्नमेंट. ह्या योजनेला मित्रांनो CGTMSE अंतर्गत क्रेडिट गॅरंटी ज्याला म्हणतो आपण ती शासन देते. आपल्याला माहिती आहे CGTMSE अंतर्गत जर शासन देत असेल तर याची एक प्रोसेसिंग फी असते CGTMSEची, ती भरावी लागते. ही एक आणखी एक आपल्यासाठी चांगली बाब म्हणजे CGTMSEची प्रोसेसिंग फीसुद्धा शासन भरणार आहे या योजनेमध्ये. मॅक्झिमम लेंडिंग पिरियड 7 इयर्स इन्क्लुडिंग मॉर्टेरियम. 7 वर्षाची परतफेड आहे मॉर्टेरियम धरून, म्हणजे 6 महिने ते 2 वर्ष मॉर्टेरियम पिरियड आहे आणि पुढचा जो पिरियड आहे तो आपल्याला लोन परतफेडीचा आहे. म्हणजे मुदत किती आहे तर 7 वर्षाची या योजनेमध्ये मुदत आहे. दी ॲप्लिकंट हॅव टू रजिस्टर ऑनलाईन पोर्टल. आता महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला कुठं अर्ज करावा लागणार आहे तर ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन. ऑनलाईन आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला एक रजिस्टर केल्यानंतर एक लॉगिन ID पासवर्ड निर्माण होतो आणि तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो लॉगिन ID पासवर्ड घेऊन आपल्याला पुढचा फॉर्म भरण्याची गरज आहे. त्याच्यावर लागणारे डॉक्युमेंट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, DPR ज्याला म्हणतो आपण, हे सगळं आपल्याला ऑनलाईन भरणं गरजेचं आहे आणि लागणारे सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. दी ॲप्लिकेशन विल बी फॉरवर्ड टू लेंडिंग इन्स्टिट्यूट. एकदा आपण ऑनलाईन अर्ज भरला म्हणजे रजिस्ट्रेशन केलं आणि ऑनलाईन अर्ज भरला, लागणारे डॉक्युमेंट अपलोड केले की ही सगळी प्रोसेस आपण ज्या बँकेचं म्हणतो त्या बँकेकडे लेंडिंग इन्स्टिट्यूशनकडे जाईल आणि मग पुढं कर्जाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. यामध्ये मित्रांनो आणखी एक गोष्ट जी आहे म्हणजे 10% 10% स्वतःचा वाटा, बाकीचं 90% बँक लोन होऊ शकतं. अशा प्रकारचे प्रोजेक्ट यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर टाईम पिरियड मॅक्झिमम 60 डेज. ही सगळी प्रोसेस आपण केल्यानंतर लेंडिंग इन्स्टिट्यूट गेल्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी 60 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो ही आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडची योजना. याची मी आणखी डिटेल याचा व्हिडिओ अगोदर बनवला होता. त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतोय. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याला क्लिक करून तुम्ही त्याला डिटेलमध्येही बघू शकता. आता मी त्याचे हायलाईट तुमच्यासमोर दिलेले आहेत. आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचे कारण आनंदाची गोष्ट ही म्हणजे आता याचं ऑनलाईन चालू झालेलं आहे काम. ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी मला संपर्क साधू शकता. तुमच्या कृषीचे डिपार्टमेंटला संपर्क साधू शकता. ॲग्रीची डिपार्टमेंटची जी वेबसाईट आहे agricoup.gov.in याच्यावरही तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता. मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7972542736. मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची अत्यंत गरजेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बघत राहा माझा चॅनल ई कप्ते. धन्यवाद.